2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी फारकत घेणारे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी खटाटोप करत होते असा दावा शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी केलाय। एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत येण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती शिरसाटांनी माध्यमांशी बोलताना दिली। मात्र एकनाथ शिंदेंची कामगिरी माहीत असल्यामुळे मोदी शहांनी ठाकरेंसाठी दरवाजे बंद केले असंही शिरसाटांनी म्हटलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईत देखील माणसं उरणार नाहीत असं भाकीत चंद्रकांत पाटलांनी केलंय। तर महायुतीकडे फक्त ईव्हीएम आहे असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। उभटा गटाला आम्ही जेव्हा उठाव केला त्या दिवसापासून त्यांना भाजपबरोबर जायचं, शिंदेंना रोखायचंय। फक्त एकनाथ शिंदे रोखला गेला पाहिजे यासाठी कोणतीही तडजोड करायला ते तयार होते। परंतु शिंदे साहेबांनी केलेली हिम्मत ही मोदी साहेबांना माहिती होती, अमित शहा साहेबांना माहिती होती। मग कुणाचे नातेवाईक धरले, हाताशी धरणे, कुणाकुणाकडे जाणे, या सर्व माहिती आमच्याकडे आहेत। हा सगळा प्रयत्न करून ते थकले आणि त्यांना सरळ वरच्या लोकांनी सुद्धा सांगितलं आमच्याकडे यायला तुम्हाला आता प्रवेश बंदी आहे आणि त्यांना प्रवेश तो नाकारलेला आहे। तर संजय शिरसाटांनी केलेल्या या दाव्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी सुद्धा ठाकरेंना महापालिका निवडणुकीवरून टोला लगावलाय। तर त्यांच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत। मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाही गळती 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 करत लांब सोडावं, कोल्हापूर पुणे माणसंच नाही मिळणार, मुंबईत माणसं नाही मिळणार। आम्हाला सत्तेमध्ये ह्यांच्याबरोबर अजिबात जायचं नाही बरं का। हे जे कोण आहेत म्हणताय ना चंद्रकांत दादा, तुम्ही तुमच्या खुर्च्यात टिकवा बघा, तुम्ही कसे जिंकून आलेला आहात। ही मोदींची बहीण जी आहे तुळशीबाई, तिला विचारा, कमळाबाईंना तुळशीबाईशी चर्चा करावी, तुळशी गाभाडशी। तिने परवा सांगितलंय ना मोदी कसे जिंकून आले ते। आमच्याकडे उमेदवार तरी आहेत, तुमच्याकडे ते तरी आहे का? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आहे ना, बाकी काय आहे? तुमच्याकडे फक्त ईव्हीएम आणि पैसा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।